तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। काशेगावात यल्लामा देवी यात्रेनिमित्त जय्यत तयारी। आमदार समाधान आवताडे यांनी यात्रेसाठी तयारीचा घेतला आढावा। यात्रा कालावधीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही। आमदार समाधान दादा आवताडे। पंढरपूर तालुक्यातील काशेगाव येथील श्री यल्लामा देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, पंजाब व आंध्र प्रदेश या राज्यातून लाखो भाविक भक्त येत असतात। या यात्रेसाठी प्रशासनाकडून विशेष तयारी सुरू असून काल पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान दादा आवताडे यांनी यात्रेसाठी तयारीचा आढावा घेतला व अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या। भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार समाधान आवताडे यांनी गुरुवारी श्री यल्लामा देवीच्या मंदिर परिसर व विविध ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच भाविकांची लूटमार होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशा सूचनाही पोलीस प्रशासनास केल्या। तसेच महावितरण अधिकारी यांनाही यात्रा काळात वीज पुरवठा खंडित करू नये याची काळजी घ्यावी अशाही सूचना वीज पुरवठादाराच्या अधिकाऱ्यांना केल्या। सोबतच आरोग्य विभागातील अधिकारी यांचीही बैठक घेत त्यांनी यात्रा काळात कोणत्याही भाविकास काही त्रास झाल्यास अतिदक्षतेसाठी वैद्यकीय टीम तसेच रुग्णवाहिका राखीव ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही जादा बसेस सोडण्यात याव्यात व तसेच कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच यात्रेतील भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, स्वच्छतेसाठी दक्षता घ्यावी अशी सूचनाही पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना तशा सूचना देण्यात आल्या। यावेळी पंढरपूर तहसीलचे तहसीलदार सचिन लंगोटे, पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनील संसारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मेटकरी साहेब, राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी आणि प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते। तसेच यावेळी काशेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शोभा भोसले, उपसरपंच संग्रामसिंह देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत भैया देशमुख, तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष विजयसिंह दादा देशमुख, अनिकेत देशमुख, हनुमंत लंगोटे, भीमा आबा भुसे, नौशादभाई शेख, भास्कर घायाळ, प्रकाश रुपनर, केतन देशमुख, सज्जन जाधव, चंदू जाधव तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी आरपी कोळी, महसूलचे मंडलाधिकारी पंकज राठोड व तलाठी भाऊसाहेब अनिल बागल यावेळी उपस्थित होते। आज या ठिकाणी काशेगाव येथे उद्या मोठ्या संख्येने या ठिकाणी यात्रा भरते आणि यात्रेच्या निमित्तानं जवळजवळ 2.5 ते 3 लाख भाविक या निमित्तानं उद्या आपल्या काशेगावमध्ये या ठिकाणी भाविक देवीच्या या ठिकाणी यात्रेला येत असतात। या सर्व यात्रेकरूंचं या ठिकाणी त्यांना सेवा सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत, त्याकरता प्रशासना आणि सर्व या ठिकाणी लोकप्रतिनिधी यांच्या समवेत या ठिकाणी आज बैठक घेतली गेली। आजच्या बैठकीला ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी आणि या निमित्तानं प्रशासनातील सुद्धा तहसीलदार असतील, सर्व खात्याचे PI, ST डिपार्टमेंटचे असतील, PWD, BDO हे सर्व प्रशासनाचे अधिकारी यांच्या समवेत या ठिकाणी हे बैठक घेऊन सर्व यात्रेकरूंना, भाविकांना या ठिकाणी त्यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी या ठिकाणी आज बैठक घेतली आणि नक्कीच यात्रेकरूंना जास्तीत जास्त सेवा देण्याचं काम या ठिकाणी सर्व गावातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करत हे मला आशा आहे।